शरीरात पित्त वाढणं म्हणजे शरीरात उष्णता, जळजळ, राग आणि आम्लता वाढणं. आयुर्वेदानुसार पित्त हे अग्नितत्वाशी संबंधित आहे. जेव्हा हे संतुलित असतं तेव्हा पचन, बुद्धी, रक्तनिर्मिती योग्य असते. पण जेव्हा पित्त जास्त होतं तेव्हा शरीरात उष्णता वाढून अनेक त्रास दिसायला लागतात. पित्त वाढण्याचं मुख्य कारण म्हणजे खूप तिखट, आमटी, मसालेदार, तेलकट, तळलेले पदार्थ खाणं, उपाशी पोटी चहा कॉफी घेणं, जास्त आंबट पदार्थ खाणं जसं की लिंबू, लोणचं, ताणतणाव जास्त, विचार जास्त करणं, सूर्यप्रकाशात किंवा गरम ठिकाणी जास्त वेळ राहणं, रात्री उशिरा झोपणं, सिगारेट, तंबाखू, मद्यपान करणं यामुळे पित्त वाढतं. पित्त वाढल्यावर शरीरावर होणारे परिणाम जसं की पचनसंस्थेवर परिणाम होतो. ॲसिडिटी, जळजळ, ढेकर येणं, पोटात उष्णता, जळजळ, अल्सर होण्याची शक्यता असते. मल सैल होणं किंवा अतिसार, तोंड कडू लागणं. त्याचप्रमाणे त्वचेवरही परिणाम होतात. पिंपल्स अचानक येतात, त्वचा लाल होते, उष्णता वाटते, ॲलर्जी, पुरळ, रॅशेस येतात त्वचेवर लवकर घाम येतो, चिकटपणा येतो, केसात कोंडा होतो, केस गळती होते उष्णतेमुळे. त्याचप्रमाणे डोळ्यावरही परिणाम होतात, जसं की डोळे लाल होतात, जळजळ, कोरडेपणा, दृष्टी धूसर होते, डोळ्यातून पाणी येणं. त्याचप्रमाणे मन आणि भावनांवरही परिणाम होतात, जसं की चिडचिड होते, राग पटकन येतो, अधीरपणा जाणवतो, मन अस्थिर होतं, झोप न लागणं किंवा हलक्या गुणवत्तेची झोप लागणं. त्याचप्रमाणे रक्त आणि हार्मोन्सवरही परिणाम होतात, जसं की हिमोग्लोबिन कमी होतं, त्वचेवर उष्णतेमुळे लाल चट्टे येतात, स्त्रियांमध्ये रक्तस्राव जास्त होतो किंवा पाळी वेदनादायक येते, पुरुषांमध्ये वीर्याची उष्णता वाढून कमकुवतपणा वाढतो. त्याचप्रमाणे आपल्या शरीराच्या तापमानावरही परिणाम झालेला दिसून येतो. तर जसं की सतत गरम वाटणं, घाम जास्त येणं, शरीरात उष्णता वाढणं, तोंड कोरडं पडणं. पित्त वाढलं आहे का हे कसं ओळखायचं? तर सकाळी उठल्या उठल्या तोंड कडू लागतं, पोट वाढलेलं दिसतं, पोटात जळजळ, ॲसिडिटी जाणवते, त्वचेवर पुरळ येतात. त्याचप्रमाणे चिडचिड वाढते, मेंदूवरही परिणाम झालेला दिसतो. पित्त कमी करण्यासाठी काही उपाय जसं की कोथिंबीर, बेल, दुधी भोपळा, काकडी, पालक, माठ, तांदूळ, तुपातली भाकरी खा. तूप, साधा भात, ताक, मीठ न घालता जिरे घालून तुम्ही ताक पिऊ शकता. त्याचप्रमाणे नारळ पाणी, गुळाचा सरबत, कोकम पिऊ शकता. तिखट आमटी, चटणी, लोणचं शक्यतो टाळा. चहा, कॉफी, उपाशी पेटी अजिबात पिऊ नका. तळलेले पदार्थ टाळा. भाजलेले बाजारातील चिप्स, फ्राय यासारख्या वस्तू टाळा. दारू, तंबाखू पिऊ नका. सकाळी सूर्य उगवण्यापूर्वी उठा. दुपारच्या उन्हात बाहेर जाणं शक्यतो टाळा. ताणतणाव कमी ठेवा. शांत राहा. रात्री जड जेवण टाळा. त्याचप्रमाणे घरगुती उपायही तुम्ही करू शकता, जसं की कोकम पाणी पिऊ शकता, धणे पाणी तुम्ही पिऊ शकता. यामुळे नक्कीच तुम्हाला आरामही मिळतो आणि पित्त कमी होण्यासही मदत होते. त्याचप्रमाणे ॲलोवेरा जेल सकाळी 1 चमचा घेऊ शकता. गुलकंद घेऊ शकता. जर एखादा त्रास जास्तच असेल जसं की अल्सर, ॲसिडिटी, पाळीमध्ये रक्तस्राव खूपच असेल तर आयुर्वेदातील शतावरी, अविपित्तकर चूर्ण किंवा कमधुदा यासारख्या औषधी डॉक्टरांच्या सल्ल्याने घेतल्या तरी चालतात. यामुळेही तुमच्या समस्या कमी व्हायला नक्कीच मदत होते. तेव्हा काही काळजी घेतली तर नक्कीच पित्तही कमी करता येतं आणि पित्त होऊ नये म्हणून ही काळजी घेतली तर नक्कीच तुमचं शरीर निरोगी राहू शकतं आणि तुम्हाला त्रासही कमी होऊ शकतो.